नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भातील 25 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपण एक करून जाणून घेणार आहोत. 9वा हप्ता नेमका कधी येणार, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, ई-केवायसी आणि बँक लिंकिंगबाबत नवीन सूचना काय काय आलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सर्वात मोठ्या अपडेटबद्दल आपण बोलूया. ओके, म्हणजेच की 20 जून 2026 रोजी PM किसान योजनेचा जो 23वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आता राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट सध्या पाहत आहेत. सध्या विविध माध्यमांमध्ये आणि कृषी विभागाशी संबंधित माहितीनुसार 9वा जो हप्ता आहे तो जुलै ते ऑगस्ट 2026 दरम्यान वितरित होण्याची शक्यता आहे. ओके, ती शक्यता व्यक्त केली जात आहे. ओके, ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. 9वा हप्ता जो आहे तो जुलै ते ऑगस्ट 2026 दरम्यान वितरित होण्याची शक्यता आता जास्त व्यक्त केली जात आहे. ओके, आता 25 जून 2026 पर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. पण आता मागील हप्त्याबाबत जर आपण बघितलं तर मार्च 2026 मध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यात आला होता आणि या हप्त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूरसुद्धा करण्यात आला होता. जवळजवळ 1794 कोटी निधी जो आहे तो वितरित केलेला होता आणि हा हप्ता जो आहे लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारेच जमा करण्यात आला होता. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की ही एक माहितीच म्हणता येईल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात आणि हे जे पैसे आहेत ते 2000च्या 3 समान हप्त्यांमध्ये दिले जाते. त्याचबरोबर PM किसान योजनेचे वार्षिक 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळू शकतो. आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच की राज्य सरकार आणि कृषी विभागाने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन शेतकरी मंडळींना केले आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकरात लवकर शेतकरी मंडळींना तुम्ही ई-केवायसी पूर्ण करून घ्या तुमची. ओके, मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेल. आता नंतरची अपडेट म्हणजे की आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. ओके, NPCI मॅपिंग पूर्ण नसल्यास देखील पैसे खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते. म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बँकेत जाऊन ही माहिती जी आहे ती तपासून घ्यावी, अपडेट करून घ्यावी. ओके, तसेच राज्य सरकार आता लाभार्थी पडताळणी प्रक्रिया सध्या करत आहे. काही अपात्र लाभार्थ्यांची नावेसुद्धा वगळली जात आहेत. ओके, तर पात्र शेतकऱ्यांची माहिती आता जी आहे ती पुन्हा तपासली जात आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांच्या हप्त्यात थोडासा आता थोडासा वेळ लागण्याची शक्यता होऊ शकतो. कारण की कसं आहे, पडताळणी प्रक्रिया होत असताना थोडासा लाभ जो असतो ती प्रोसेस पेंडिंगवर टाकली जाते. ओके, आणि जेव्हा हे काम पूर्ण होतं तेव्हा त्याच्यानंतर पात्र लाभार्थ्यांना, पात्र शेतकरी मंडळींना ते पैसे दिले जातात. ओके, वितरण केले जाते. आता शेतकरी मंडळींना जर तुमच्या खात्यात मागील जो हप्ता आहे तो जर जमा झाला नसेल तर लगेचच खालील काही गोष्टी आहेत ते तुम्ही नक्की तपासा. म्हणजेच की तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे का बघा, आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का बघा, NPCI मॅपिंग झाली आहे का चेक करा, जमिनीच्या नोंदी तुमच्या अपडेट आहेत का ते एकदा चेक करा, मोबाईल नंबर योग्य आहे का ते एकदा बघा. या सर्व गोष्टी योग्य असल्यास पुढील हप्ता मिळण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ओके, तसेच राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूदसुद्धा कायम ठेवलेली आहे. त्यामुळे योजना जी आहे ती नियमित सुरू राहणार असल्याचे संकेतसुद्धा मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातही आर्थिक मदत मिळत राहणारच आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो 25 जून 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार जी अपडेट आली होती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती सगळी सांगितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, शेतीविषयक बातमी आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.